मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज दिल्ली दौरा आहे। जेएनयू मध्ये आज कोनशिला समारंभ सोहळा आहे। फडणवीसांच्या नेतृत्वात कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार आहे। मराठी भाषा साहित्य संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचं उद्घाटन होईल। दरम्यान राज्यात मोठ्या घडामोडी घडत असताना दोनही नेते दिल्लीत असल्यानं वरिष्ठ नेत्यांची भेट होतीये का, चर्चा होतीये का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडे। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? विशेष म्हणजे राज्यात अनेक घडामोडी घडतायत। सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री आणि आमदारांवर सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत। अशातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानं आता चर्चेला उधाण आलंय। नक्कीच राघवी, खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एका कार्यक्रमानिमित्त जाणार आहेत आणि ते गेलेत। मात्र एकनाथ शिंदे देखील तिथे पोहोचणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। याचाच अर्थ तिन्ही नेते एकत्र दिल्लीत आज दिसू शकतात। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अनेक आमदार आणि मंत्र्यांवर सध्या आरोप केले जात आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर शिंदेंच्या नेत्यांमध्ये संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील किंवा भरत गोगावले असतील, यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत। या व्यतिरिक्त सध्या जो राज्यामध्ये चर्चेतला विषय आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटे। माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत। गेले अनेक दिवस ते वादग्रस्त वक्तव्य करतायत। या व्यतिरिक्त नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांनी अधिवेशन चालू असताना रमी खेळत असल्याचा त्यांचा जो व्हिडिओ आहे तो रोहित पवारांनी पुढे आणला होता आणि त्यानंतर एकच गदारोळ माजला। त्यानंतर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य, सरकार भिकारी आहे अशा शब्दांचा शब्दप्रयोग करणं, या सगळी जी गोष्टी आहेत त्या माणिकराव कोकाटे यांना भोवलेल्या पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्यावर आज तिन्ही नेते बसून एकत्र चर्चा करणार का? अमित शहांची ते भेट घेणार आहेत। अमित शहा त्यांना काही सांगणार का? दोन्ही म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही टोचन दिले जाणार का? या व्यतिरिक्त अमित शहा भाजपच्या आमदारांना देखील, जसं की गिरीश महाजन यांचं देखील नाव सध्या सातत्याने चर्चेत असतं, तशा काही भाजपच्या नेत्यांना देखील दम देणार का अमित शहा? किंवा त्या संदर्भात की सगळ्यांनी सामंजस्याने वागा किंवा व्यवस्थित वागा, कुठलीही तक्रार येऊ नये, या पद्धतीने तुमचं वागणं हवं, या संदर्भातल्या काही सूचना देणार का? हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र काल आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ती अत्यंत जोर धरू लागलेली पाहायला मिळते। त्यामुळे आज त्या विषयावर देखील मोठा निर्णय होण्याची जी शक्यता आहे ती देखील वर्तवण्यात येते। या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सध्या मकरंद पाटील आणि अनिल पाटील यांचं नाव देखील या कृषी मंत्री पदासाठी चर्चेला जातंय। त्यामुळे या सगळ्यावर आज त्या बैठकीत निर्णय होतोय का हे बघणं लागवी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।